महत्वाची आणि मोठी बातमी, महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलाय अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। भाजप राज्यामध्ये लोकसभेच्या 28 जागा लढणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। सर्वाधिक जागा या भाजप लढणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। महत्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरलेला आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। अधिकृत घोषणा जी आहे ती लवकरच होऊ शकते। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। गजानन, भाजप जर सर्वाधिक जागा लढणार आहे अशी माहिती जर मिळत असेल तर इतर पक्षांसाठी म्हणजे अजित पवार गट आणि शिंदेंसाठी मग किती जागा येणार वाट्याला? आत्ता जी सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार शिवसेना शिंदे गटाला 10 जागा आणि अजित पवार गटाला राष्ट्रवादीला 10 जागा, 20 आणि 28 जागा भाजप लढणार अशी सूत्रांची माहिती आहे। खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे आणि लवकरच या महिन्याच्या शेवटी महायुतीचं जागा वाटप जे आहे ते जाहीर होणार आहे। 1-2 जागांची रस्सीखेच गेल्या काही दिवसात होती, त्यातली एक जागा रामटेकची आहे। रामटेकची जागा गेल्या वेळेस शिवसेना शिंदे गटाकडे होती, परंतु यावेळेस ती जागा भाजपने मागितलेली आहे। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची मागणी केलेली आहे। त्यामुळे रामटेकच्या जागेचा तिढा होता, भंडारा गोंदियाच्या जागेचा तिढा जो आहे तो सुटलेला आहे, कारण की प्रफुल्ल पटेल आता राज्यसभेवर गेलेले आहे। तिढा जवळपास सुटलेला आहे। 1-2 जागांवर जो आहे तो मार्ग काढण्याचं काम सुरू आहे। पुढच्या 2-4 दिवसांमध्ये जागा वाटप जाहीर होणार आहे। जो फॉर्म्युला ठरलेला आहे, आता जी सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार 28 जागा ज्या आहे त्यामध्ये सर्वाधिक जागा महायुतीत भाजप लढणार आहे। सिटिंग गेटिंगचा फॉर्म्युला जो आहे तोही या जागा वाटपाच्या सूत्रामध्ये कायम असणार आहे। 28 जागा भाजप, 10 जागा राष्ट्रवादी अजितदादा गट आणि 10 जागा शिवसेना एकनाथ शिंदे गट, अशा प्रकारचं हे जागा वाटपाचं सूत्र ठरल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। कारण की लोकसभा निवडणूक पुढच्या महिन्यात कधीही लागण्याची शक्यता आहे। त्यापूर्वी महायुतीचं जागा वाटप जाहीर करून जे उमेदवार आहेत त्यांना कामाला लागायचं आहे। त्यामुळेच हे सूत्र जे आहे ते जवळपास ठरलेलं आहे। एक अंतिम बैठक जी आहे ते पुढच्या 1-2 दिवसात तिन्ही महत्त्वाच्या नेत्यांची होणार आहे आणि त्यावर मग दिल्लीतल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची परवानगी घेऊन ते जागा वाटप जे आहे ते जाहीर केलं जाणार आहे। परंतु आता जी माहिती मिळते खात्रीलायक सूत्रानुसार ते सूत्र म्हणजे 28-10-10 अशा प्रकारे 48 जागा वाटपाचं सूत्र जे आहे ते यावरून दिसतंय। महायुतीत इतर जे पक्ष आहे त्यांना लोकसभेत जागा मिळणार नाही हे जवळजवळ स्पष्ट आहे। 3 जे प्रमुख पक्ष आता महायुतीत आहे त्यामध्ये भाजप जे आहे ते 28 जागा लढण्याच्या तयारीत आहे। उरलेल्या 10 जागा ज्या आहे म्हणजे 20 जागा ज्या आहेत ते हे दोन्ही घटक पक्ष मिळून राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही घटक पक्ष मिळून लढणार आहे। पुढच्या 2-4 दिवसांमध्ये हे जागा वाटपाचं सूत्र जे आहे ते जाहीर होण्याची शक्यता आहे। नक्कीच, धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।